पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें. हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे. ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें. तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. आणि जर का तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा. तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग विषयाकडे वळूया. काल परवा एक बातमी प्रकाशित झाली. बातमी तशीच आहे आणि बातमी मोठ्या वर्तमानपत्रात छापून आली. बातमी ही मोठ्या माणसाची आहे आणि ती बातमी पाहून माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला हसू आलं. बातमी आहे, केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असं म्हणतात की मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही. विचार करा, हसू येणार नाही तर काय होणार? हसू येणारच हो. राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि वंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वादळ उठलाय. असे असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केलं की ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस जातीमुळे नव्हे तर त्याचे अंगिक कर्तृत्व आणि गुणांमुळे तो मोठा होतो. गडकरी साहेब, तुमच्या पुरतं हे उदाहरण बरोबर असेल माहित नाही. संपूर्ण महाराष्ट्रात काय तर संपूर्ण भारतात गडकरी साहेबांची वेगळी छाप आहे. संपूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत गडकरी साहेबांना हुशार मंत्र्यांच्या यादीत पाहतात. यात शंका नाही. मी गडकरी साहेबांवर सवाल उठवण्या इतका मोठा पत्रकार नाही, परंतु गडकरी साहेब, वर्षानुवर्ष तुम्ही सत्तेत आहात, म्हणूनच तर सवाल केलाच पाहिजे. म्हणूनच तर सवाल असा उभा राहतो की तुम्हाला आरक्षणाची गरज भासणार नाही. कारण ब्राह्मण समाज या देशात 3.5% आहे आणि 85% बहुजन समाज आहे. म्हणूनच 85% बहुजन समाजाला आरक्षणाची गरज भासणार आहे. मुळात आरक्षण ही काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व मिळावं हा कार्यक्रम आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच सवाल असा उभा राहतो की या देशात आरक्षणाचे जननायक छत्रपती शाहूराजे यांनी त्यांच्या सहकार्याला घोड्याचं उदाहरण दिलं होतं. ते घोड्याचं उदाहरण तुम्ही ऐका, तेव्हा समजेल आरक्षण कशासाठी पाहिजे. आणि हो गडकरी साहेब, तुम्ही म्हणता एखादा माणूस जातीमुळे नव्हे तर त्याचं कर्तृत्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो. हे बोलण्यापुरतं, भाषणापुरतं ठीक आहे. मग समतेचं काय, समानता काय, इक्वॅलिटीचं काय? कारण का म्हणावं असं वाटतं असं मला की तुमच्या मते ब्राह्मण हा सगळ्यात हुशार आहे. कारण ब्राह्मण पूर्ण 85% बहुजन समाजाला उल्लू बनवतो. यावर मान्यवर कांशीरामजी पेनाचं उदाहरण संपूर्ण भारतात देतात. मान्यवर कांशीरामजी पेन उभा ठेवून सांगतात की वर्ण व्यवस्था कशी आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि अतिशूद्रांना तर वर्ण व्यवस्थेत स्थान नव्हते. मग तो शूद्र किंवा अतिशूद्र कितीही विद्वान असला तरी तो वरच्या स्थानावर जाऊ शकत नाही. जर का ब्राह्मण कितीही अनपढ गवार राहिला, अनपढ छाप राहिला तरी तो खाली येऊ शकत नाही. भारताची लोकशाही ज्या स्तंभावर उभी आहे त्या 4ही स्तंभावर सर्वच तुमच्या 3.5% वाल्यांनी अर्थात ब्राह्मणांनी कब्जा केला आहे. म्हणूनच तुम्हाला आरक्षणाची गरज भासणार नाही. तुम्ही सर्व 85% बहुजनांच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. भारतात समता यावी म्हणूनच संत महापुरुषांनी आपलं जीवन समर्पित केलं. परंतु गडकरी साहेब, तुम्हाला समता नको,
उदाहरण देण्याचं म्हटलं तर ऐका, पूर्ण महाराष्ट्रात महापालिकेत तुमच्या नागपूरमध्येच घ्या, किती ब्राह्मण सफाई कामगार आहेत, मग कितीही शूद्र किंवा अतिशूद्र विद्वान असला तरी तो मोठमोठ्या देवस्थानाचे ट्रस्टी किंवा पुजारी होत नाही. एकही उदाहरण सापडणार नाही. म्हणूनच गडकरी साहेब, तुम्हाला आरक्षणाची गरज भासणार नाही. तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.